शिवसेना शिंदे गटाकडून परभणी जिल्ह्यातील परभणी आणि गंगाखेड विधानसभेचा आढावा घेण्यात आला असून यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि परभणीचे माजी संपर्क प्रमुख असलेले खासदार रवींद्र वायकर यांनी भेट दिली। परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे दोनही मतदारसंघामधील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत या मतदारसंघाचा आढावा घेतला। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। मला तरी माहित नाही, मी दिल्लीला होतो। मी आता वरचं राजकारण करतोय, राजकारण करणे समाजकारण करतोय। तुमचा परभणीशी चांगला कनेक्ट आहे, नक्की तुमचा जीव राहील। यस, शहरामध्ये फिरताना तुम्हाला रस्त्यांची बकाल अवस्था पाहिली असेल। हो, इथं येणाऱ्या प्रत्येक सत्तेमधल्या पक्षाचे जे कोणी प्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही हा प्रश्न प्रत्येक वेळेस विचारतो, परंतु समाधान काही होत नाही। कारण निधी येत नाही, याच नावाखाली रस्त्यांचे कामं रखडलेली, शहरात लोकांना फिरणंही मुश्किल होऊन बसले, धूळ वाढलेली, त्यामुळे आजार वाढत आहेत। आता तुम्ही सत्तेतले आहात आणि खरी गोष्ट आहे। माझं तर पहिलं मुंबई शहराला पण ते माझं त्याच वेळेला म्हणणं होतं की डांबर आणि पाणी यांचं वितुष्ट आहे, त्यामुळे डांबरी रोड हे टिकत नसतात, त्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असणं गरजेचं आहे। त्यामुळे मुंबई शहराला देखील आपण प्राधान्याने आता 6000 कोटीचे जे सिमेंटचे रोड बनवतोय, कारण मुंबई शहराचे जे टॅक्सेस येतात ते जास्ती प्रमाणात आहेत आपल्याला, त्या पद्धतीने तुमच्या इथे देखील तशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप करू शकता, पण सिमेंटचे रोड असणे शहरामध्ये अत्यंत गरजेचं आहे, तर ते दर्जेदार होऊ शकतील। नाही तुम्हाला जे आज प्रॉब्लेम आहे ना, 20-20 वर्ष तुम्हाला मग होणार नाही। देऊ ना, आपण देऊ ना निधी। आता डीपीडीसीच्या माध्यमातून किंवा आता इथला रेव्हेन्यू, आता इथे तर तुमचं प्रशासक असतील, आता प्रशासक असतील ना, कॉर्पोरेशनच्या माध्यमातून प्रशासक असतील, तर त्यांना विचारून जाऊन हा प्रश्न, मला वाटतं माझ्यापेक्षा त्यांना विचारलेलं तर बरं वाटत किंवा आपण तुझ्या काय तुमचं जे निधी, तुमचं जे टॅक्स कलेक्शन आहे, तुमचं बजेट आहे की नाही? प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज परभणी।